नमस्कार शेतकरी बंधूंनो, आपले स्वागत आहे काळी आई नाळ मातीच्या या युट्यूब चॅनल मध्ये. आणि आपण जो 4-5 दिवसापूर्वी जो व्हिडिओ टाकला होता आल्या अद्रकीच्या बाजार भावावर, ते अंदाज आपले एक 90% का होईना पण तंतोतंत खरे ठरलेले आहे. तसंच आपण परत एक या 27 डिसेंबर पासून ते 30 डिसेंबर पर्यंत पूर्ण आल्या अद्रक बाजार भावांचा पूर्ण अभ्यास करून व्यापाऱ्यांशी फोनवर कॉलवर बोलून त्यानंतर अनुभवी शेतकऱ्यांचं थोडंसं त्यांच्यासोबत थोडंसं बोलून परत ह्या 4 दिवसाचा आपण एक तर्क काढलेला आहे किंवा एक अंदाज काढलेला आहे. आणि परत एकदा सांगतो, हा फक्त एक अंदाज आहे, हा परफेक्ट बाजार भाव नाहीये. हा फक्त एक आपण अंदाज काढलेला आहे. ह्या 4 दिवसामध्ये झालेले सौद्यांवर हा आपण एक अंदाज काढलेला आहे. तर बऱ्याचशा ठिकाणी ते आता मी तुम्हाला दाखवतो. आपण बरेच काही शेतकरी त्यांना फोन कॉल करून वगैरे आपण सारे सौदे वगैरे घेतलेले आहेत. आज तारीख 30 डिसेंबर 2025. तर सोलापूरमध्ये 41-4200 ह्या हिशोबाने सौदे झालेले आहेत. त्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये 3900 ते 4000 पर्यंत सौदा झालेला आहे. फुलंब्रीमध्ये मात्र तेजी थोडीशी आपल्याला पाहायला मिळते. फुलंब्रीमध्ये 4200 ते 4300 इथपर्यंत हे भाव आलेले आहे. तसेच जो सुपर माल आहे, जो माल सुपर आहे, 1% त्यामध्ये डागी नाहीये, तो माल खरोखर आता 4200 ते 4300 ह्या रेटने व्यापारी मागतोय आणि सौदे पण तसेच चालू आहे. एकंदरीत आपण जर जानेवारीचा विचार केला, आज 30 डिसेंबर, उद्या 31 आणि लगेच जानेवारीचा विचार जर केला, तर बऱ्याचशा व्यापाऱ्यांचा आणि शेतकऱ्यांचा आणि मार्केटच्या अनुभवानुसार आवक, हवामान यानुसार जर एक विचार केला, तर जानेवारीमध्ये 15 जानेवारीपर्यंत भाव 4500 पर्यंत जाण्याची शक्यता आहे. 4700-200 रुपये शिल्लक वाढू पण शकतात. त्याचबरोबर आपण अद्रकीसाठी पहिला जो व्हिडिओ बनवला होता, त्या व्हिडिओमध्ये आपले जे काही आपण अंदाज काढले होते, तर ते अंदाज आपले एकदम 90% पर्यंत परफेक्ट ठरलेले. आणि त्याचबरोबर अद्रकीला जी तेजी आपण पहिल्या व्हिडिओमध्ये जे सांगितले होते अद्रकीचे रेट, ते 3700 म्हणजे 3500, 3700, 3900 पर्यंत. तर कुठं का होईना, थोडी का होईना तेजी ही अद्रक आल्या भावाला येत आहे. कारण 3900 हून कुठेतरी भाव हा फुलंब्री सारखा एरिया आहे, तिथं 4300 पर्यंत रेट चालू आहे. तर थोडी का होईना पण तेजी येत हळूहळू तेजी ही वाढत चाललेली आहे. जर त्याच्यामध्ये काही अपडाऊन झालं असतं किंवा अद्रकीला किंवा आल्याला जर रेट आलेच नसते किंवा ते कमी झाले असते, तर ते 3500, 3700 हून 3200 गेले असते. पण तसं न होता हे रेट हे दिवसांदिवस हे वाढत चाललेले. आणि तसंच एका एक्सपोर्ट करणारा कार्यकर्ता आहे, त्याच्याशी आम्ही बोलणं केलं, तर तो पण म्हटला की एक्सपोर्ट मध्ये जी जाणारी अद्रक आहे, तर ती 4800 रुपयेपर्यंत चालू आहे म्हणून. फक्त एवढं आहे की एक्सपोर्टसाठी ते स्वतः त्यांना ट्रीटमेंट करतात फार्मरना आणि त्याच्यानंतर ते रेट देतात. तर ते रेट आपल्यासाठी काही कामाचे नाहीत. आपल्याला एक सार्वत्रिक बाजारभाव इम्पॉर्टंट आहे. तर मला शेतकऱ्यांना एवढंच म्हणायचं आहे की खरोखर एक खुश खबर आहे किंवा शेतकऱ्यांसाठी आल्या अद्रक शेतकऱ्यांसाठी ही चांगली गोष्ट आहे किंवा एक चांगली खुश खबर आहे की थोडी काय म्हणा ही आल्या अद्रकीमध्ये तेजी येत आहे. तर तसं शेतकरी बांधवांनो, एका शेतकऱ्याचा एक अनुभव शेतकरी होता, त्याच्या शेतामध्ये एक व्यापारी गेला असताना त्याने मला काल एक अनुभव शेअर केला त्याचा. तर मी तो तुम्हाला सांगतो तो काय अनुभव आहे आणि आपले शेतकरी लोक कसे फसले जातात. जे नवीन आले अद्रक, त्यांनी पहिलं वर्ष दुसरं वर्ष ते व्यापाऱ्याकडून कसे फसले जातात, त्याचं एक त्याने आपल्याला खरोखर खूप चांगला अनुभव दिला त्या शेतकऱ्यांनी. आणि मी तेच तुमच्यासोबत शेअर करतो. तुम्ही या इकडे, थोडं अलीकडे घ्या, ते सांगतो तुम्हाला की आता जे आपले अद्रक आहे यामध्ये आता बरीचशी अद्रक ही पडायला लागलेली आहे. आणि जी पडलेली अद्रक आहे त्याच्या अशा काड्या बघा, ह्या ज्या काड्या पडल्यात, हे जो काड्या पडलेल्या आहेत आणि हा काड्याचा जॉईंट समजा एक आता हे बघा इथं दिसत असेल कॅमेरामध्ये, हे तर काडीचा जॉईंट आहे. तर बरेच व्यापारी काय करतात की तुमच्या अद्रकीला सड लागली, याचे रेट आम्ही कमी रेटनं म्हणजे याचा जो भाव आहे ते त्या आल्या अद्रकीला भाव कमी देणार. पण ही काडी ह्या जॉईंटून निघाल्यानंतर याला कव्हर येतं, हे त्याचं आवरण तयार करतं आणि अद्रक ही सडलेली नसती, काही नसती. फक्त नवीन शेतकऱ्यांना कसं फसवलं जाईल आणि कसं कमी रेटमध्ये त्यांच्या अद्रकचे सौदे केले जाईल याच्यासाठी काही व्यापारी सुद्धा हे असं दाखवायच्या मध्ये. तर बस शेतकऱ्यांनी हे लक्षात ठेवायचं आहे की ही सड नसून ही फक्त आपली ज्यावेळेस काडी पडते अद्रकीमध्ये त्यावेळेस फक्त ही काडी
हे अद्रकीतून फक्त वेगवेगळं होतं. याच्यातून असं काही सड वगैरे काही नाहीये. फक्त हे व्यापारींचा एक फंडा आहे की कमी रेटमध्ये सौदा, कमी बाजारभावामध्ये सौदा कसा घेतला जाईल, हे एक हे फक्त शेतकऱ्यांनी हे थोडंसं जाणून घ्यावं आणि हे थोडंसं लक्षात ठेवावं की याला सडबीड लागलेली नाहीये, काहीच नाहीये. तसंच शेतकरी बंधूंनो, आपण जर आपल्या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर काळी आई नाळ मातीशी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण असंच एक 5-6 दिवसानंतर आपण अद्रकीचे अपडेट, ज्या आल्या अद्रकीचे बाजारभाव आहे याचे अपडेट आपण आपल्या चॅनलवर देत राहणार आहे. धन्यवाद. जय जवान जय किसान.